हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. मी कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणजे शुभांगी चव्हाण. आज आम्ही आलो कुठे माहिती आहे का? आज मी आले ह्या जंगलामध्ये. हे बघा इकडे पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये ह्याच्यासाठी आले की आम्ही चालले ज्योतिबाला. आम्ही चौघजण चाललो आहे. खूप ऊन आहे, दुपारचे जवळपास 11:30 वाजलेत. आम्ही चाललो आता मस्तपैकी. ऊन पण आहे पुन्हा त्याच्याबरोबर मिस्टरांचा आलाय फोन आणि 5 मिनटं झाले आम्ही एकाच ठिकाणी उभं राहिलो. त्याच्यामध्ये जास्तच एकतर झाडे आहे भरपूर इथे आम्ही जातावेळी. इकडे दोघंजण ही आहे, त्यांचा फोन चालू आहे. बाहेर गेल्यानंतर फोन आल्यानंतर मला इरिटेट होतं. फोनवरती सारखं एकसारखं बोलाले की मी म्हटलं तुम्ही फोनवरती बोला आणि मी व्हिडिओ करते. तर चलो आता जाऊया आपण ज्योतिबाच्या डोंगराला. हे बघा लहान बाळ गळ्यात रुमाल बांधून. हे होतं ना, लाळ सांडते माझी. लाळ सांडते त्यांची म्हणून त्याने गळ्यात रुमाल बांधलाय. लाळ गळते माझी. भक्ती माझा नवरा काळा पडेल ना त्याच्यासाठी बांधलंय ते. आणि काळा पडेल आणि डार्क काळा होईल म्हणून घालतो. डार्क काळा. तर चला जाऊया आता. आज आहे कामगार दिन 1 मे, त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते. कामगार दिनाच्या निमित्त सगळ्यांना पहिल्यांदा खूप साऱ्या शुभेच्छा. आज माझ्या तसंच नवऱ्याला पण सुट्टी आहे. मग म्हटलं आजची सुट्टी वाया घालवायला नकोत. दर संडेला आम्ही कुठे नाही कुठे फिरायला जातोच आणि सुट्टी मिळाल्यानंतर काय मग जाणं भागच आहे. कसं होतं म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत ना क्वचितच कधी कधी तरी सुट्टी असते मिस्टरांना, नाहीतर मग संडेची काय आपली ठरलेली सुट्टी आहेच. मग आठवड्यातून एक वेळ बाहेर जायचं, तेवढाच व्हिडिओ बनवायचा. हे ना शेड्यूल माझं जवळपास आता 1 वर्ष होऊन गेलं, जास्तच म्हणा. तर ठरलेलंच आहे आणि आधीमध्ये सुट्टी मिळाल्यानंतर मला असा आनंद होतो की नाही म्हणजे सलग सुट्ट्या होत्यात. आठवड्यातून 1-2 सुट्टी अशा मिळाल्या की काही कारणास्तव मग म्हटलं चलो आज ज्योतिबाला जाऊया. यात्रेमध्ये पण मला चैत्राची यात्रा असते ज्योतिबाला, तेव्हा पण मला जायला मिळालं नाही. मग म्हटलं आज भले ऊन किती पण असू देत पण आपण जाऊया, छान असं दर्शन वगैरे करून येऊया. पण आज माझी मानसिकता अशी होती की ठीक आहे बाबा, आता ऊन पण खूप आहे आणि एवढी गर्दी नसेल असं मला वाटत होतं. जोपर्यंत मी ज्योतिबावरती पोचत नाही तोपर्यंत ही माझी मानसिकता होती. पण सॉरी, ही मानसिकता का अशीच राहिली नाही, बदलावी लागली मला, कारण की खूप सारी गर्दी होती. हा मुलगा तरी बघा इथे ना पूर्ण उन्हामध्ये मला पाय ठेवायला असं ह्या जे हे दगड आहेत ना ह्याचे एवढे तापले होते, तर त्याच्यात तो मुलगा असाच बसला होता. तर मी तिथे त्याला बोलले पण की या बाळ तिथून उठ आणि बाजूला बस म्हणून, सावलीला. एवढं ऊन होतं. जास्त वाजलेलं नाही आहेत, 11:30-12 वाजलेले आहेत, पण एवढं तापलेलं आहे की नाही ऊन पण. आणि अजून 1 महिना आपल्याला हा काढायचा आहे, मे महिना. चैत्राची यात्रा जेव्हा असते ना तेव्हा ठरलेलं असतं दरवर्षाचा. हा यात्रा खूप मोठी होते आणि त्याचा जो गुलाल असतो ना तो धुण्यासाठी पाऊस हा पडतोच पडतो. तर ते मस्त वाटतं तेव्हा वातावरण पण. आणि दरवर्षी मी येते, पण ह्या वर्षी काय मला घडलं नाही, पर्सनल प्रॉब्लेममुळे येणं शक्य झालं नव्हतं. हे बघा इकडे हे ज्योतिबाच्या नावानं चांगलं. मी दररोज आल्यानंतर दररोज नाही आहे, दरवेळेला आल्यानंतर ना इथे आवर्जून म्हणजे हार गुलाल हे सगळं हे करते. हे समोर इथून आतमध्ये जायला लांबून लांबून जे भाविक येतात ना त्यांना चान्स आपण दिला पाहिजे जवळच्या लोकांनी. तर त्याच्यामुळे मी आज काय आतमध्ये इकडे गेली नाही. लाईन पण खूप मोठी होती, 2.5-3 तास लागले असते लाईनमध्ये आणि एवढं उन्हात थांबण्याची माझी तरी कपॅसिटी नाही आहे. तर इकडेच मी ना इथूनच हार वगैरे घातला. आणि आज मी इकडे ना नारळ जो आहे ना तो ओटीचा नारळ मी पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी पुजून वगैरे नारळ घेतला आणि त्यांनी ओटीमध्ये हे बघा एवढे सारे हार वगैरे घातले आणि ते मी ओढणीमध्ये घेतले होते आणि ते पुन्हा त्या बुट्टीत ठेवले. आणि तिथून आम्ही पुन्हा पाय तर ठेवायला खाली अजिबात होते. आणि त्याच्यामध्ये त्या दगडावरती हा सगळा गुलाल पडलाय ना, तर गुलाल पण असा गरम गरम झाला होता. त्याच्यात ते चरचरत होतं एकतर चेहऱ्यावरती माझ्या एवढं. इकडे पाणी पण ठेवले पाय वगैरे धुवायला, पण पाय धुतल्यानंतर पुन्हा जास्तच भाजणार आहे, पाय लगेच सुकून जातील. त्याच्यामुळे मिस्टरांनी फक्त धुतले आणि ते पळतच गेले. तिकडच्या लाईनीच्या पलीकडे ना सावली होती थोडीशी, तिथे
आणि आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता, जास्त पळू शकत नव्हतो. तर आम्हाला तिथे गाईचं दर्शन पण घ्यायचं होतं. तिथंपर्यंत आम्ही गेलो आणि मग म्हटलं इथं थोडा वेळ थांबूया आणि मग दर्शन वगैरे घेऊन आपण स्टेप बाय स्टेप एकेकडे असं करून जाऊया म्हणून. तुम्ही ना कोण कोण ज्योतिबाला आल्यानंतर गायमुख आहे ना, इथं नाही आहे गायमुख आहे ते ज्योतिबाच्या खाली आहे, तिकडे जाता. मला कमेंट करून सांगा. मी काय आत्ता जाणार नाही आहे गायमुखाच्याकडे, मग त्याच्यामुळे मी इथेच ना थोडंसं म्हटलं इथे थांबून दर्शन वगैरे घेऊन वगैरे जाऊया. आणि आजचे व्हिडिओ बनवणारे आमचे फोटोग्राफर जे आहेत, व्हिडिओमॅन जे आहेत ना, ते आहेत गौरांग साहेब. तर त्यानं जसा व्हिडिओ केला ना, मग म्हटलं ठीक आहे. एवढ्या उन्हातून व्हिडिओ आणि हे ना खूपच बापरे असं होतं की नको, व्हिडिओ पण नको आणि घरातून महत्त्वाचं म्हणजे बाहेर पडायलाच नको वाटतं, एवढं ऊन झालेलं आहे. माझ्या माहेरी ना थोडंसं गारवा आहे, संध्याकाळच्या वेळेला पूर्ण गार होतं. तसं आमच्या इकडे ना गार अजिबात होत नाही. छोटासा एक पाऊस आमच्याकडे फक्त होऊन गेला आहे कोल्हापूरमध्ये. आणि इथे ना ते हार वगैरे वरती ठेवल्यामुळे गुलालची पुडी राहिली होती खाली, आणि इथे मला पायावरती गुलाल घालायचा होता. तो थोडासा काढून वगैरे घेतला, गुलाल घातला. आणि आता ह्या रांगेमध्ये आपण उभं राहून दर्शन वगैरे घेऊया. घाई गडबड करायची आपल्याला काहीच गरज नाही, कारण की आपल्याकडे पूर्ण दिवस पडलेला आहे. तसं आमच्याकडे आज ना पुण्याचे पाहुणे येणार आहेत. त्यांना मी सांगितलं होतं की म्हणजे या म्हणून, आम्ही आहे. पण माझं असं झालं की ते येणार आहे दुपारी, आणि तोपर्यंत आम्ही सकाळी ज्योतिबाला जाऊन ना येऊ पुन्हा रिटर्नमध्ये. त्याच्यामुळे म्हटलं त्यांना मेसेज टाकून दिला की आम्ही असं ज्योतिबाला चाललो आहे, पुन्हा तुम्ही येईपर्यंत आम्ही येतो म्हणून. तर पाहुणे आमचे दुपारी येतील. 4 जण आहेत, म्हणजे मिस्टरांचे मामा आहेत, ते पुण्याला असतात. तर त्यांची फॅमिली वगैरे आज दुपारी येणार आहे. म्हटलं ठीक आहे. सगळंच आज सुट्टीचा योग जुळून आला आहे ना, तर त्याच्यामुळे ना ते पण जॉबला असतात, त्याच्यामुळे त्यांना पण सुट्टी आहे. तर ते पण असंच सहज येत आहे तसं. तर इकडे ना गाईच्या थानातून असं पाणी ते हे केलं ना, तर ते घेतलं वगैरे. आणि इकडे प्रत्येक ठिकाणी आज लाईन बघून ना मला असं वाटत होतं की नको, फक्त कळसाचं दर्शन घेऊया आणि जाऊया, असं होत होतं. ऊन, आणि एकतर ऊन पण मला सहन होत नाही आणि थंडी पण मला सहन होत नाही. मी एक वेगळाच नमुना म्हटला तरी चालेल, काहीच सहन होत नाही. आता मी गुलाल कपाळाला लावून घेतलाय ना आणि उन्हातून फिरले, तर संध्याकाळी व्यवस्थित रॅशेस जे आहेत ना ते पूर्ण दिसतात चेहऱ्यावरती. शक्य झालं आमचे जर पाहुणे गेले तर मी थोडंसं ना संध्याकाळचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये नाही आहे, दुसरा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवते आणि तुम्हाला दाखवते माझ्या चेहऱ्यावरती केवढे रॅशेस उठतात. ते लाल भडक असं होऊन येतं, जसं की आपल्याला घामोळे खूप सारे उठतात ना, तर त्या पद्धतीनं सगळं असं लाल होऊन येतं. आणि पुन्हा ना 1 दिवस गेल्यानंतर किंवा 1-2 दिवस गेल्यानंतर पुन्हा ना कमी येतं ते. पण हे उन्हात गेल्यानंतर मला होतं पूर्ण असं स्किन एकदम लाल होऊन जाते गुलालासारखी. तर इकडे थोडं जिथे सावली भेटेल तिथे माझे नवरोबा तरीकेने थांबत होते. एकतर त्यांना पायाला सहन होत नाही, बिन चप्पलचं चाललं की त्यांना होतं तसं, असे उड्या मारतात असे चालता वेळी. तर इकडे खडी वगैरे काय नाही आहे, गुलालच आहे, स्वच्छ आहे, त्याच्यामुळे काय टोचीचं काय भानगड नाही आहे पायाला, गुलालच आहे. छान वाटतंय. पण ऊन आहे, उन्हानं गुलाल जास्त तापतो, तर त्याच्यामुळे ते भाजायला लागले, चटाचट भाजतायत. तुम्हाला गर्दी दाखवू काय, लाईन कुठून हे बघा, इकडून अशी फिरून लाईन इकडून तिकडून सगळीकडनं आलेली आहे. आणि मी शॉर्टकटमध्ये ह्या देवाला थोडं आतमध्ये गेले, बाकी नाही. बापरे, शनिदेव प्रसन्न, उन्हात शनिदेवांचं लक्ष आहे, त्याच्यामुळे थोडंसंच एवढ्याच लाईनीमध्ये गेले होते. बाकीच्या तिकडे मी लाईनमधून गेलेली नाही आहे. आणि आता जो नारळ दिलेला आहे ना, तो पुजून नारळ दिला होता, त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं की नारळ पुजून दिल्यानंतर वाढवत नाही आहेत. फक्त म्हणजे न पुजलेले नारळ असतात ना, वाढवायचे नारळ असतात, तेच फक्त इथे वाढवतात. तर तो माझ्याकडे नारळ होता, तो पुजलेला नारळ होता. मग मी तिथे नारळ सोलतात ना, तिथे जाऊन आम्ही पहिला विचारलं की नारळ इथे वाढवायचा का. मग ते बोलले नको, हा नारळ पुजून दिलेला आहे, घरी घेऊन जाऊन त्याचा प्रसाद करा, तिथे घरात वाढवून. मग पुन्हा आणि तो नारळ घेऊन आम्ही मग आता घरी जाणार.
मी मिस्टरांना सांगायला लागले हे तुम्हाला म्हणजे वरती चढायला सांगितलं ना तर तुम्ही त्यांना एक कॅम्प काय उंचीचं ना ते एका पहिल्या मजल्यावर किंवा दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर ना त्यांना असं फिरायला चालू होतं, असं उंचीचं असं खूप भीती वाटते. तर मी त्यांना ते सांगत होते वरती बघा जरा, तुम्ही वरती जाऊ शकता तिथंपर्यंत. तर मिस्टर बोलले नाही शक्यच नाही. तर इकडे मी तेच विचारलं त्यांना, एवढून अरे सगळं सोलून वगैरे टाकले तिथे, आणि एकच पंखा एकाच बाजूला ह्यांनी का लावला असेल, ह्या बाकीच्यांना गरम होत नसेल काय. जरा इकडे फिरवलं असतं तर मला पण थोडंसं वारं लागलं असतं, पण त्यांनी फिरवलंच नाही. एका बाजूलाच तो स्टॉप होता. त्यात बाकीच्या बसलेल्या लोकांना ते वारं देत नाहीत, तर मला काय देणार आहेत हे ना. तर नो प्रॉब्लेम, 1-2 मिनटात वारं घेऊन पण काय होणार नाही. आपल्याला पुन्हा जाता वेळी उन्हातूनच जायचं आहे, पण माहीत नाही ऊन लागते. पण माझं जरा पण असं मी ऊन लागलं की जरासं चिडचिडेपणा होतो माझा, पण आज होत नाही. चिल बेबी चिल असंच प्रकार चालू आहे माझा. कूल कूल कूल. मी स्वतःला घरातूनच सांगून आले होते, कारण की मिस्टरांनी मला पहिलं सांगितलं होतं ऊन खूप आहे, उन्हातून जायला जमत असेल तरच बाहेर जाऊया, नाही तर घरात गप झोप असं मला घरात बोलले होते. पण म्हटलं नाही. त्याच्यामुळे मी खूप कंट्रोल करत होते की यार कितीही ऊन लागू दे, काही हो दे, काही प्रॉब्लेम असेल तर संध्याकाळी गेल्यानंतर घरी सांगायचं, पण इथे काहीही सांगायचं नाही आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे ना मी 10 तारखेला जाणार आहे गावी सुट्टीला. थोडंसं वातावरण चेंज होऊ देत म्हणून. आमच्याकडे उन्हाळा जास्त कडक असतो. आम्ही कसं आहे माहिती आहे काय, एकदम हिटवाली लोक आहोत ना, त्याच्यामुळे इकडे आमच्याकडे हिट जास्त आहेत, हॉट हिट. तर आता चला इथून मंदिरामधलं इथल्या तरी माझं सगळं दर्शन म्हणा किंवा जिथं जिथं मला जायचं होतं तिथलं सगळं इकडचं झालेलं आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला जायचं आहे बाहेर. तर चलो, माझ्यावर भक्ती आहे आणि दोघींनी माईलेकीने आम्ही आज थोडंसं मॅचिंग केलं. आणि तिच्या पप्पाला पण तिनं ना स्वतः कपडे काढून दिली, पुन्हा स्वतः टिकली लावली. जे आहे ना भक्तीनं आज थोडंसं सगळ्यांच्या कपड्याचा विडा उचलला होता की मी सांगेल तोच घालायचा. तर ठीक आहे म्हटलं, तू सांगशील तेच आज आम्ही सगळेजण घालू. त्याच्यामुळे आज जे काही आहे ते भक्तीच्या चॉईसनंच. दुपारचा 20वा. प्रचंड ऊन सांगत होतो आज दुपारी नको जायला, संध्याकाळी जाऊया. भर दुपारीच निघालो आणि आता अशी अवस्था आहे की 30 किलोमीटर परत जायची अवस्था राहिली ना. झाडाखाली बसायची पाळी आली. बसलो तर नको आम्ही, म्हणजे आमचा डांबर होऊ दे पूर्ण चढून. तू माझ्या लेवलला आहे आणि मी डांबराच्या लेवलला, म्हणजे हाय ते पण करपून पूर्ण वाट लागत. जबरदस्त ऊन आहे. आणि 1 तारीख आज मे महिन्याची. नको म्हणून सांगितलेलं. असं थोडंसं इथे मोकळी जागा आहे, झाडं आहेत छान. असं म्हटलं बसू, रेस्ट करू. बाटलीचीच जागा आहे ॲक्च्युली. ते छान एक स्पॉट आहे, झाडं आहेत मस्त. 5-10 मिनटं थांबू म्हटलं उन्हात. खूप ऊन लागायला लागलं प्रचंड. बाटली आहे पण पाण्याची आहे ती. आज 16 दिवस झाले आणि आज आम्ही बाहेर आलोय. मला सुट्टी पडते. झाडाची सावलीच आणि जे काय म्हणतात ते वारं जे येते की ना, एसीच्या पुढचं वारं येते मस्त इथं. एसी म्हणजे अमोल चव्हाण नाही, एसी म्हणजे अमोल चव्हाण. एसी म्हणजे घरातली जी हवा गार देणारी एसी असते ना. पाणी तेवढं घरात गरम झाले, पाणी गरम थोडं झाले. तुम्हाला नको ना, त्यांनी जे फोडले ते सगळं खायचं. नाही नाही असं का नाही. ओ माझं गॉगल आहे मागे, बसाल त्याच्यावर. नरसिंगे काय नरसिंगे लाईट गेली शिंगे मिस्त्री. कालचे परवा दिवशी सांगायला लागलाय काय. अच्छा परवा ना संध्याकाळचं 12च्या दरम्यान लाईट गेली होती ना, 12च्या दरम्यान. आणि शिंगे म्हणून आमच्याकडे ना एक वायरमॅनचा नंबर आहे. लाईट जशी एका सेकंदात गेलेली ना, त्या सेकंदमध्ये फोन लावला त्यांना शिंगे, आणि त्यांची रिंगटोन जराशी वेगळीच आहे. तर ते वाजायला चालू झाल्यावरती ते कानात बसली अशी. लाईट गेली, चला शिंगेला फोन लावा. काला
ती गाडी मग अशी बंद पडली. अहो त्यांनी ते दगड फेकला तर घसरतीनं खाली आला ते बायका थोडं वळालं नाही ते चढतीला कोणाला पण गाडी उचलता येत नाही त्या क्षणाला. आणि साईडला चढली काय असं अय्यो मला चढली जेवायला आला बाई तुमचा रडाल विषय काय हा? काय देवाला विषय चढले बसलो पाणी पण चढू शकतं. आज मम्मी आणि मी सेम कपडे आता खांदळाचे कपडे खात झाली की त्यावर घालतो. होय चल बघा खात झाली घासा हाताने धुवायला लागतंय त्याला मशीन मध्ये टाकलं सगळं. कसलं झाड आहे कशाची झाड आहे ती? दिसत नाही. लिंबाची झाडं नाही आहेत ती. लिंब आहे हा. नाही लिंबाची झाडं लिंबाची पानं एवढी मोठी मोठी नसतात. लांबड्याची पानं हा लिंबाची नाही आहेत. एवढी मोठी मोठी पानं लिंबाची असतात. चलो आता ना जाऊया आपण घरी. झाले आता इथलं आमचं. थोडा वेळ थांबले पण थांबा एक मिनिट. माझं गॉगल आहे वरती ओढणी येते चालू करत शिक बघ. माझी चप्पल. ओ त्याला धूळ खूप आहे. चादर खाली घातली होती ना तर त्याला सगळी अशी हे चिकटले. पाला चिकटला. आपण जायचं बर्फी खाय म्हणे. याला बर्फी खायची आहे. हा काय नाही काय जमते का? डाव्या पायावर गाडी वळवायची असते उजव्या पायावर ह्या पायावर ठेवायचा. डावा म्हणजे कुठला? ह्या बाजूला गाडी वळवायची. उजवा म्हणजे कुठला? राईट आणि लेफ्ट. ह्या पायावर वळवायची. ह्या साईडला गाडी वळवायची. त्या पायने उलटी पडते गाडी. कधी वळवायची नाही तिकडे. तो पाय वरती ठेव. उजवा हात कुठला आहे तुझा? वर घ्यायचा ना अशी वळवायची गाडी कधी पण असते. मागे काय दोन पायान ढकलले अगं म्हणजे चालू करा पुढे घे की मग. कधी पण गाडी वळवताना इकडे लक्षात ठेव. उलटी साईड उलटी असते. आपण राईटी आहे. अरे तिच्या अंगात काय आहे काय? हळू मार जरा डोकं फुटेल. खरं हँडल जाऊ दे. काय ते हळूहळू सोड तिकडे. जाऊ दे येतो की नाही. क्लच सोडते व्यवस्थित. क्लच सोड तू दाडू नकोस. क्लच सोड की. सोडलं की असं सोडल्यावर गाडी उठणार की. आवाज येते मग ते येऊ देत की मग. आवाजचा इथे एवढं सगळं सामसूम आहे. आवाज कोणाला डिस्टर्ब होणार नाही. आता परत नाही काय करत नाही. क्लच धर आणि गाडी घेताना हा. बोर्ड घे. खुर्ची ठेवतो. प्लायवूडचा बोर्ड आहे तिथे. खुर्चीवर ते घुटू ठेव. चल उचल. हो ना चल चल सोड हळूहळू. चल तू काय नाही होत. चल हो सोड. हा जाऊ दे. चढ ऍक्सिलेटर पकड. ये वळवून आता सावकाश. अवकाश वळव दगड आहे. झाडाच्या पलीकडे गेली काय? अरे क्लच सोड ना. तू ढकल घाल पायाने. हा येते. हा चल ये. एक पाय ठेव. चल ये. जागा मोकळं आहे पुढं. मग गाडी चुकू नको. भीती वाटत. ये काय नाही होत. ये तू ये तिथपर्यंत जाईल. तिकडे चढतीये. ये तू ये. नाही जात. गच नाटक करू नको. ठेवून जाईन इथेच. हा असं ढकलून आणणार होय तू गाडी? चालू कर स्टार्टर मार. बघ तिला गाडी येत होती आणि बंद झाली वाटतं यायची. पकड क्लच सोड. ऍक्सिलेटर पकड. सोड थोडं. मग दादा बसल्यावरती तू चालवणार होय गाडी? इतकं पहिलं शिकाय.